बघा शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आजचा तुमच्यासाठी व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. कारण की बघा, जसं की तुम्ही शेतकरी असाल तर खरीप हंगाम इथं लगेच सुरू झालेला आहे मित्रांनो. परंतु त्यासाठी जसं की तुम्ही शेतकरी असाल आणि पीक कर्ज जर का तुम्ही घ्यायला गेले असाल, आधी तुम्ही पीक कर्ज घेतले असाल आणि पीक कर्ज ते परतफेड तुमच्याकडून झालं नसेल, तरीही तुम्हाला आता कर्ज मिळणार. हां, तुम्ही ऐकलेली बातमी खरी असणार आहे. तुम्हाला कर्ज मिळणार आणि बँकेनं सुद्धा तुम्हाला कर्ज दिले नाही, तर त्यावर देखील तुम्हाला कारवाई करता येणार आहे. आता कशा पद्धतीने कशी प्रोसिजर असणार आहे, कसं तुम्हाला पीक कर्ज मिळणार आहे आणि किती रुपयापर्यंत तुम्हाला पीक कर्ज मिळणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून घेऊया मित्रांनो. परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना इथं सिबिलची अट इथं लागू असलेली आहे आणि सिबिलच्या इथं अटीनुसार आणि कारणास्तव पीक कर्ज नाकारलं जाऊ शकतो. अन्यथा त्या बँकेच्या शाखेवरती इथं कारवाई केली जाऊ शकतो, अशा निर्वाहाचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो. इथं राज्यस्तरीय बँक इथं सिबिलची आणि जे राज्यस्तरीय बँके असणार आहे तर त्या बँक समितीची 167वी बैठक इथं समुद्री अतिथी इथं काळावरती पार पडलेली आहे मित्रांनो. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की इथं बँकेवर समितीच्या इथं बँकेची बैठक आणि बँके बैठकमध्ये पीक कर्ज इथं कशा प्रकारे घ्यावीत, तर त्याचे काय दर असावे आणि ते सर्व निश्चित करण्याचं आलेलं होतं. परंतु गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध झालेल्या आणि भाषित झालेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथं OTS घेण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात इथं पुनर्गठन करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जसं की शेतकऱ्यांना पीक कर्ज इथं भरताना मोठ्या प्रमाणात विलंब झालेला आहे. त्यामुळे आणि त्यांच्यामुळे इथं साहजिकच इथं शेतकऱ्यांचे सिबिल स्कोर हे डाऊन झालेले असेल. तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांची इथे सिबिल चेक करून जर पीक कर्ज देण्याचा प्रयत्न केला गेला तर बँकेच्या माध्यमातून ती पीक कर्ज आणि ही पीक कर्ज दिलं जात नाही. तर त्यामुळे आणि त्यांच्यामुळे तुम्हाला काय करायचं बघा इथे मित्रांनो, जसं की आपण हे पाहिलं होतं की गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सिबिलची अट इथं हटवण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आलेला होता. आणि याच संदर्भात आता पार पाडल्या गेलेल्या या जसं की 167व्या राज्यस्तरीय बँकेवर ज्या समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा हा एक निर्णयाचा इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो. जसं की राज्यांमध्ये 44,76,000 कोटी रुपयांचे इथे पीक कर्ज वाटप इथं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. परंतु पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जर मोठ्या प्रमाणात घेण्याचं आलं आणि जसं की सिबिल ची जर इथं अट असेल मित्रांनो, किंवा बँकेच्या माध्यमातून न दिलं जाणारं कर्ज असतील तर किंवा इतर काही कारण असतील, पीक कर्जाचं वाटप हे 50% पर्यंत सुद्धा होत नसेल आणि जसं की यांच्यामुळे पीक कर्जाचा वाटपासाठी घेण्यात आलेला उद्दिष्ट जास्तीत जास्त पूर्ण करावा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीयकृत बँकांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून आणि या बैठकीमध्ये देण्यात आलेले मित्रांनो. जसं की मित्रांनो बघा, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं जसं की महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून असेल किंवा इतर मंत्री महोदयाच्या माध्यमातून असेल, तर रोग प्रतिनिधीच्या माध्यमातून असेल, पीक कर्जाची मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेले किंवा त्याच्यासाठीच्या इथं पुरवठ्याचं सुरू आहे. परंतु या सर्वांच्या इथं अडथळा ठरविणारी ही एक सिबिलची अट आहे. आता तोंडी आदेश किंवा हे निर्देश जाहीर जसे की जरी बैठकीत देण्यात आलेले आहे असेल किंवा अग्रही बँकेच्या माध्यमातून यांच्या संदर्भात एखादा GR परिपत्रक जोपर्यंत बँकेना दिले जात नाही, तशा प्रकारचे निर्देश, तशा प्रकारचे आदेश जोपर्यंत बँकांना दिले जाणार नाही तोपर्यंत बँका हा तोंडी आदेशला जसे की तोंडी शब्दाला हे मान्यता देणार नाही. आता लवकरात लवकर अग्रणी बँकेच्या माध्यमातून या बँकांना आता तशा प्रकारचे निर्देश घ्यावेत, जेणेकरून जसे की शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा हा मार्ग आता सुकर होणार आणि कालावधी अतिशय थोडा हा शेतकऱ्यांच्या सध्या पीक कर्जाची अतिशय निवड आहे आणि निकड इथं आलेला आहे मित्रांनो. आणि कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी जसं की शेतकऱ्यांसाठी इथं पीक कर्ज अतिशय महत्त्वाचं ठरतो मित्रांनो. आता असलेली जसं की होलपट शेतकऱ्यांना आणि जे शेतकरी असणार आहेत जसं की त्यांना पाऊल उचलणे इथं गरजेचे असणार आहे मित्रांनो. कारण की पीक कर्ज भेटलं नसल्यामुळे हे जसं की गोरगरीब शेतकऱ्यांनी इथं खूप सारी प्रॉब्लेम, इथं खूप सारी अडचणी त्यांना सहन करावं लागतं मित्रांनो. तर अशा प्रकारे आजची माहिती होती की बँकेतर्फे जर का तुम्हाला कर्ज देत नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे सांगायचं आहे की जे बैठकीमध्ये बोलल्या गेल्या GR नाही आणि एखादे परिपत्रक देखील इथं जाहीर केलेलं नाही, अशा प्रकारे तुम्हाला तिथंच सांगायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकार जसे की महत्त्वाचा टॉपिक आज आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेतला मित्रांनो. तर शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपले इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला
लिहिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत डेली अशीच भेटत राहणार मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.